Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. च्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती। माननीय रामराजे नाईक निंबाळकर, संजीव नाईक निंबाळकर, पलटण आणि खटावमधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष म्हणून मी, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि फैदरिका त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। देवेंद्रजींच्याजवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला। मला विश्वास आहे की 1-2 दिवसात हे सारं त्या ठिकाणी सुरळीत होईल। इतर जागांच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही चर्चा करतो। वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातला सुद्धा आम्ही आढावा घेतला। इलेक्शन कॅम्पेन या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काही पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि एकंदरीत तिसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आज निघालं। त्यामुळे त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या लोकसभा निवडणुका आम्ही लढतो आहोत त्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव आहे। या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी ती बैठक होती। यावरती आज काही चर्चा झाली का? आज आमच्या अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे। यापूर्वी सुद्धा आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती। मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा आज उपलब्ध नाहीत। 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल। इतरही जागांच्यावरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, त्या पक्षाचे नेते त्या संदर्भाचा निर्णय घेतील। शरद पवारांनी काल